Good evening, students. Today, again, one more Wednesday. The date today is the 2nd of September 2020. In our last period, we have learned about types of nouns, means common nouns and proper nouns. Then after that we did the activity on page number 17, and after that according to government rules we skip the portion from page number 18 to 21. And today we move to page number 22. On this page we have question number 4, 5 and 6. Today we are going to solve these 3 questions. These are activities. शासनाच्या नियमांप्रमाणे आपण पेज नंबर 18 ते पेज नंबर 21 हे स्किप करतोय. 25% पोर्शन कमी केलं आहे त्यामध्ये. आणि आज आपण या पेजवरचे पेज नंबर 22 वरचे क्वेश्चन नंबर 4, 5 अँड 6 या 3 ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत. फर्स्ट अबाउट क्वेश्चन नंबर 4, ॲक्टिव्हिटी नंबर 4. नाउ व्हॉट इज दिस ॲक्टिव्हिटी? रीड ॲज बिग ॲज अ पिलर ॲज टायनी ॲज अ नीडल. या ठिकाणी आपल्याला तुलना दाखवलेली आहे, ज्याला आपण म्हणूया तुलना, कंपॅरिझन. 2 गोष्टींची एकमेकांशी केलेली तुलना. पण ही तुलना जी आहे ती समानता दाखवण्यासाठी केलेली आहे. कोणत्याही 2 गोष्टींची समानता दाखवण्यासाठी केलेली. तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी आपण अशा काही फ्रेजेस बघितल्या होत्या की ॲज ब्लॅक ॲज अ कोल, ॲज टॉल ॲज अ ट्री. हे जे 2 ॲज आहेत, या 2 ॲजच्या मध्ये जो शब्द दिलेला आहे बिग, टॉल, दीज आर ऑल ॲडजेक्टिव्स. या 2 ॲजच्या मध्ये जो शब्द दिला आहे त्याला ग्रामरच्या भाषेत आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह, म्हणजे विशेषण. आणि हे विशेषण हे याचा उपयोग करून वस्तूचं लहान मोठेपणा दाखवलेलं आहे. जसं की पहिलंच दिलेलं आहे ॲज बिग ॲज अ पिलर. पिलर म्हणजे खांब, पिलर म्हणजे खांब. खांबा इतका उंच, खांबा इतका मोठा, असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आता इथे कसं की एखादी समजा आपण म्हणूया की खांबाशी एखाद्या गोष्टीची तुलना केलेली आहे. की एखादा मुलगा किती उंच असेल, ॲज बिग ॲज अ पिलर, खांबा इतका उंच आहे. ॲज टायनी ॲज अ नीडल, एखादी गोष्ट इतकी टायनी आहे, इतकी बारीक आहे. किती बारीक? तर त्या बारीकपणाची तुलना निडलशी केलेली आहे. निडल म्हणजे सुई, सुई इतकं बारीक. आपण म्हटलं जर ॲज ब्लॅक ॲज अ कोल, कोल म्हणजे कोळसा, कोळशा इतका काळा, म्हणजे तो काळेपणा किती, तर कोळशासारखा काळा. हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. ही तुलना जी आहे ती समानतेची तुलना आहे, ज्याला आपण म्हणतो कंपॅरेटिव्ह डिग्री. आता मी तुम्हाला डिग्री म्हणून ते शिकवत नाही आहे, त्याला आपण म्हणूया फ्रेजेस, समानता दाखवणाऱ्या फ्रेजेस. जसं जर मी म्हटलं ॲज ब्युटिफुल ॲज अ रोज, रोज इतकं सुंदर, गुलाबा इतकं सुंदर. समजा एखाद्या गोष्टीच्या पांढरेपणाची तुलना करायची असेल तर ती तुलना कशी करायची? जसे की आपण म्हणूया ॲज व्हाईट ॲज मिल्क ॲज सॉफ्ट ॲज कॉटन. पांढरेपणा किती, तर दुधा इतकं पांढरं. सॉफ्टनेस किती, कॉटन इतकं सॉफ्ट. कॉटन म्हणजे कापूस. म्हणजे कुठल्याही वस्तूची तुलना दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी आपण करतो त्यावेळेला
दोन ॲजच्या मध्ये आपण त्या वस्तूची तुलना कुठल्या त्याच्या गुणाशी करतोय, तो गुणधर्म दाखवणारं विशेषण त्या ठिकाणी वापरायचं. आता मी आणखी एक तुम्हाला फ्रेज सांगते. गोड. गोड म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो स्वीट. किती गोड? ॲज स्वीट ॲज हनी. मधा इतकं गोड. म्हणजे त्या गोडपणाची तुलना मधाशी केली. ॲज स्मॉल ॲज ॲन एंट. ॲज टायनी ॲज ॲन एंट. मुंगी इतकं टायनी. कुठलीही तुलना तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकता. तर या ठिकाणी अशा विविध फ्रेजेस दिलेले आहेत या क्वेश्चनमध्ये. आणि खाली क्वेश्चन म्हटलं आहे, नाव राईट मोर सच फ्रेजेस युझिंग युअर इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजे तुमची कल्पना. आता तुमच्या कल्पना वापरून या ज्या फ्रेजेस आहेत या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. पहिली फ्रेज आहे ॲज बिग ॲज अ. एखाद्या गोष्टीची तुलना मोठेपणाच्या बाबतीत, मोठं बिगपणाच्या बाबतीत बिग तुम्हाला करायची. मग अशी बिग असलेली एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे. जसे की तुम्ही म्हणू शकता ॲज बिग ॲज ॲन एलिफंट. इथे अ दिलं आहे त्यामुळे आपण अवाली एखादी गोष्ट वापरू. ॲज बिग ॲज अ बिल्डिंग. समजा तुम्ही असं म्हणत असाल की टायटॅनिक जहाज किती मोठं होतं, किती मोठं. ॲज बिग ॲज अ बिल्डिंग. एखाद्या बिल्डिंग इतकं मोठं. तुम्ही अशा प्रकारे ही तुलना दाखवू शकता. म्हणजे तुम्हाला ॲज बिग ॲज अच्या पुढे वेगवेगळे शब्द वापरून मोठ्या असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे. दुसरी फ्रेज आहे ॲज टायनी ॲज अ. म्हटलं टायनी म्हणजे छोटंसं. मग छोट्याशा असलेल्या गोष्टी तुम्ही इथे टाकू शकता. ॲज टायनी ॲज ॲन एंट. किंवा आणखी एखादी छोटी गोष्ट तुम्हाला कुठली आठवते ती इथे तुम्ही गाळलेल्या जागी भरू शकता. जसे की आपण म्हणू शकतो ॲज टायनी ॲज अ स्नेल. एखाद्या स्नेल इतकं टायनी. ॲज हार्ड ॲज अ. हार्ड म्हणजे टणक. मग तर टणकपणाची तुलना तुम्ही कोणाकोणाशी करू शकता. दगडा इतकं टणक. आणखी एखादं तुम्हाला टणक वस्तू कुठली आठवत असेल तर ती तुम्ही इथे काढलेल्या जागी भरू शकता. ॲज हार्ड ॲज अ स्टोन. ॲज हार्ड ॲज अ वूड. ॲज हार्ड ॲज वूड असं वापरू शकता. सॉफ्ट. पुढची जी आहे फ्रेज ती आहे ॲज सॉफ्ट ॲज. मऊपणाची तुलना करायची. मग मऊ असलेल्या गोष्टी तुम्ही इथे घेऊ शकता. कोणा इतकं सॉफ्ट. रॅबिट इतकं सॉफ्ट. कॉटन इतकं सॉफ्ट. ॲज सॉफ्ट ॲज अ स्पंज. ॲज सॉफ्ट ॲज कॉटन. ॲज सॉफ्ट म्हणजे माझे केस किती सॉफ्ट आहेत, किती मऊ आहेत. ॲज सॉफ्ट ॲज कॉटन. ॲज स्वीट ॲज. कशा इतकं गोड. मग गोड असलेल्या गोष्टी तुम्ही इथे टाकू शकता. ॲज शार्प म्हणजे अणकुची धारदार. कशा इतकं शार्प. मग तुम्ही शार्प असणाऱ्या गोष्टी इथे टाकून ती फ्रेज करू शकता. तर ही झाली तुमची पहिली ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला पूर्ण करायची. पाचवा जो क्वेश्चन आहे ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची. आधी मी वाचते तो आणि त्यामध्ये पिंक कलरमध्ये असलेले शब्द आपल्याला पाहायचे. लक्ष देऊ. You know that many times a letter or a group of letters is added before or after a word to make new words. A letter or a group of letters that is added before a word is called prefix. A letter or group of letters that is added after the word is called a suffix. तुम्हाला आठवत असेल मी तुमच्याशी अनेकदा प्रिफिक्स अँड सफिक्सवर बोललेले. प्री म्हणजे अगोदर. हे लक्षात ठेवा नेहमी. आपण म्हणतो प्री प्रायमरी म्हणजे पहिली ते चौथी आणि पहिलीच्या अगोदरचे वर्ग त्याला आपण प्री प्रायमरी म्हणतो. प्रीचा अर्थ लक्षात ठेवा अगोदर. आणि मग इथे शब्द आला प्रिफिक्स.
अ लेटर और अ ग्रुप ऑफ लेटर विच ॲडेड टू एनी वर्ड बिफोर, अगोदर वापरलेले काही अक्षरं, एखाद्या शब्दाच्या मूळ शब्दाच्या अगोदर वापरलेले काही शब्द किंवा काही अक्षरं किंवा ग्रुप ऑफ लेटर्स, अक्षरांचा एखादा संच, अक्षरांचा एखादा ग्रुप जर एखाद्या मूळ शब्दाच्या अगोदर वापरलेला असेल तर ती जी अक्षरं आहेत त्याला आपण प्रीफिक्स म्हणतो, कारण ती त्या शब्दाच्या अगोदर अगोदर फिक्स केली आहेत. ज्याला आपण म्हणूया फॉर एक्झाम्पल हॅपी हा शब्द आहे. हां, हॅपी. आता या हॅपीला मी अगोदर शब्द जोडला अनहॅपी. मग हॅपी हा जो मूळ शब्द आहे त्याला आपण म्हणूया रूट वर्ड. इथे दिलेला आहे पिंक कलरमध्ये तो शब्द रूट वर्ड. रूट म्हणजे मूळ आणि वर्ड म्हणजे शब्द. मूळ शब्द आहे हॅपी, त्याला आपण UN हा अक्षरांचा संच जोडला आणि तो शब्द आपण केला अनहॅपी. सो अनहॅपी या शब्दामध्ये अन म्हणजे UN ह्या अक्षरांना आपण प्रिफिक्स म्हणतो आणि हॅपी हा रूट वर्ड झाला. आता हा हॅपी ह्याच वर्डला मी आणखी एक शब्द बनवते पहा, हॅपीली. हॅपीली. आता बघा रूट वर्ड कुठला आहे याच्यात, हॅपी. आणि हॅपी या शब्दाच्या नंतर काही अक्षरं जोडली, ती अक्षरं आहेत LY. मग नंतर जोडलेल्या अक्षरांना आपण म्हणतो सफिक्स. काय म्हणायचं, सफिक्स. मूळ शब्दाच्या नंतर जोडलेल्या अक्षरांना आपण सफिक्स म्हणतो. जसं की आपण म्हणूया मूळ शब्द आहे यूज, रूट वर्ड इज यूज. नाव यू सेड यूजलेस. आता यूजच्या कुठे जोडला लेस हा शब्द तुम्ही, येस, नंतर जोडला, बरोबर. मग यूज इज रूट वर्ड. यूज ह्या शब्दाला आपण म्हणतो रूट वर्ड, मूळ शब्द, आणि त्याला मागून जी अक्षरं जोडली ती आहे लेस. मग लेस LESS हा जो शब्द अक्षरांचा संच आहे याला आपण म्हणतो सफिक्स. यूजलेस, यूजफुल म्हणजे त्याला आपण सफिक्स ॲड केले आणि शब्द तयार केले. असे अनेकदा आपण मूळ शब्दांना म्हणजे रूट वर्डला प्रिफिक्स जोडून म्हणजे अगोदर काही अक्षरं जोडून नवीन शब्द बनवतो आणि अशा मूळ शब्दांना काही नंतर अक्षरं जोडून आपण नवीन शब्द बनवतो, सफिक्स म्हणतो ज्याला आपण. सफिक्स जोडून आपण शब्द बनवतो. जसे की आपल्याला या ठिकाणी अनेक असे शब्द घेता येतील. जसे की आपण म्हणूया इथे शब्द दिलेले आहेत, पाहूया आपण. हां, खाली एक प्रश्न दिला आहे 6वा आणि तो 6वा प्रश्न यावरच आधारित आहे. तरी पण मी काही शब्द मी तुम्हाला माझ्याकडून असे मी तुम्हाला सांगू शकते. जसं की आधी आपण बघूया, एक शब्द आहे पॉसिबल. पॉसिबल इज अ रूट वर्ड. हां, पॉसिबलला मी शब्द तयार केला त्यापासून इम्पॉसिबल. मग IM हा प्रिफिक्स जोडला त्याला म्हणजे अगोदर जोडली अक्षरं आणि इम्पॉसिबल हा शब्द विरुद्धार्थी शब्द तयार झाला. आणखी आपण शब्द बघूया, कम्फर्ट. कम्फर्ट, कम्फर्ट आराम. आता या कम्फर्टला मी शब्द तयार केला कम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजे कम्फर्ट या शब्दाला मी मागून सफिक्स जोडला ABLE. एबल हा शब्द जोडला आणि पूर्ण कम्फर्ट एबल एकत्र येऊन शब्द झाला कम्फर्टेबल, आरामदायक. आणि सफिक्स जोडून आपण हा शब्द तयार केला. आणखी असा आपल्याला शब्द घेता येईल, जसं की म्हणता येईल सॅडनेस. सॅडनेस, सॅड रूट वर्ड, नेस सफिक्स, अँड बोथ मेक्स सॅडनेस, दुःखीपणा. आणखी आपल्याला शब्द घेता येईल काइंडली. काइंडला LY हा सफिक्स जोडला आणि आपण त्याचा ॲडवर्ब फॉर्म तयार केला, नवीन शब्द तयार केला. रेग्युलर. रेग्युलर नियमित, त्याला आपण शब्द तयार केला, त्याला आपण प्रिफिक्स जोडला IR. IR. इरेग्युलर. रेग्युलरला मी
प्रिफिक्स जोडला, इरेग्युलर IR जोडला आणि शब्द तयार झाला इरेग्युलर, अनियमित. असे आपण बरेच शब्द तयार करू शकतो नवीन नवीन. आणि अशा प्रकारे तुम्हाला आता खाली 6व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 6, गेस द मीनिंग ऑफ. शब्द दिले अनफॅमिलियर, अनबिलिव्हेबल. आता याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे अनफॅमिलियर, तुम्हाला पाहिल्याबरोबरच कळलं असेल की याच्यामध्ये सफिक्स जोडला आहे का प्रिफिक्स जोडला आहे. सांगा, गेस करा. येस, याच्यामध्ये फॅमिलियर म्हणजे प्रसिद्ध, ह्याला प्रिफिक्स जोडला आहे UN आणि शब्द तयार झाला आहे अनफॅमिलियर. फॅमिलियर सुप्रसिद्ध, अनफॅमिलियर अप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध, ज्याला आपण म्हणूया कुप्रसिद्ध नाही म्हणता येत पण अपरिचित असं म्हणता येईल, माहीत नसलेला, अपरिचित. आणि फॅमिलियर म्हणजे परिचित. दुसरा शब्द आहे अनबिलिव्हेबल. याच्यामध्ये या शब्दामध्ये बिलीव हा मुख्य शब्द आहे, रूट वर्ड आहे बिलीव. याला प्रिफिक्स जोडला UN आणि अनबिलीव शब्द तयार झाला. आणि मागून सफिक्स पण जोडला, पुढून प्रिफिक्स जोडला, मागून सफिक्स जोडला. प्रिफिक्स आहे UN अन आणि सफिक्स आहे एबल ABLE आणि हे मूळ शब्द आहे बिलीव. आता प्रिफिक्स, रूट वर्ड आणि सफिक्स जोडून हा जो अख्खा शब्द तयार झाला तो आहे अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल अविश्वसनीय. अन काढला मी तर शब्द तयार होईल बिलिव्हेबल. बिलिव्हेबल म्हणजे विश्वसनीय आणि अनबिलिव्हेबल अविश्वसनीय. तर अशा प्रकारे आपल्याला अनेक असे शब्द तयार करता येतात. जसं की आपण म्हणता येईल केअरफुल. केअरफुल ह्याच्यामध्ये रूट वर्ड आहे केअर, मग ह्या केअरला मागून सफिक्स जोडला फुल, हा शब्द तयार झाला केअरफुल. केअरलेस सफिक्स जोडला लेस. आणि प्रिफिक्सवाले शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इम्पॉसिबल, इरेग्युलर, अनकाइंड, अनहॅपी म्हणजे अगोदर काही जोडलेली अक्षरं. हिंदीमध्ये ह्याला उपसर्ग आणि प्रत्यय म्हणतात. कदाचित तुम्हाला हे शब्द माहीत असतील. उपसर्ग म्हणजे आपण अगोदर जोडतो ती अक्षरं, शब्द लिहिण्याच्या अगोदर जी जोडतो ती अक्षरं. आणि प्रत्यय म्हणजे शब्द लिहिल्यानंतर जी त्याला अक्षरं जोडतो ती. अगदी सेम तसंच आहे. प्रिफिक्स, प्री म्हणजे लक्षात ठेवा अगोदरचं. प्रिफिक्स अगोदर जोडलेली अक्षरं, सफिक्स नंतर जोडलेली अक्षरं. आणि आता त्यांनी सांगितलं आहे 6व्या प्रश्नामध्ये, 6व्या ॲक्टिव्हिटीमध्ये, नाव राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. अनसेफ प्रिफिक्स जोडला आहे अन. आता अर्थातच तुम्हाला कळलं अपोजिट वर्ड याचा कसा तयार करणार. तुम्ही अन काढला की सेफ हा शब्द राहतो आणि हा त्याच्या अपोजिट वर्ड तयार होईल. अनसेफ असुरक्षित, सेफ सुरक्षित. अनइम्पॉर्टंट अपोजिट वर्ड तयार करा. कसा कराल तुम्हाला माहीत आहे. अनइंटरेस्टिंग, अनइम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे नसलेले. तिसरा वर्ड आहे अनइंटरेस्टिंग, मनोरंजक, इंटरेस्टिंग नसलेले. अननोन, माहीत नसलेले. अनकाइंड, दुष्ट, जो काइंड नाही असा, दयाळू नाही असा म्हणजे दुष्ट. आणि अनइंटेलिजंट, अनइंटेलिजंट म्हणजे इंटेलिजंट, ज्याला आपण म्हणतो इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान, आणि अनइंटेलिजंट हा त्याच्या विरुद्धार्थी शब्द, बुद्धी नसलेला. मला आत्ता हे वाचत असताना एक शब्द आणखी आठवला. आपण एक शब्द वापरतो बघा, कंप्लीट. आणि कंप्लीट म्हणजे पूर्ण, आणि अपूर्ण असेल तर आपण काय म्हणतो, आठवलं, इनकम्प्लीट. बरोबर. मग इन हा त्याला जोडलेला काय आहे, प्रिफिक्स की सफिक्स. येस, तो आहे प्रिफिक्स. कंप्लीट पूर्ण, इनकम्प्लीट अपूर्ण, त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला यांनी काय सांगितलं आहे की या 6व्या प्रश्नामध्ये जेवढे हे शब्द दिलेले आहेत ते सगळ्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तयार करायचे आणि त्यांचे अर्थ पण लिहा. तुम्ही कुठल्या पण एका साईडच्या शब्दांचे अर्थ लिहा. म्हणजे हे
याच्या प्रिफिक्स काढून जे शब्द उरतील त्यांचे अर्थ लिहा, किंवा मग हे प्रिफिक्सवाल्या शब्दांचे अर्थ लिहा, कसं आहे, आणि त्याचे अपोजिट वर्ड तुम्हाला द्यायचे. तर ही एक ॲक्टिव्हिटी करायची. आणि आता मी एका अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टीकडे वळणार आहे. हे आहे लँग्वेज स्टडी. मागे सांगितल्याप्रमाणे लँग्वेज स्टडीमध्ये आपण नाउन्सचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स बघितले होते. कॉमन नाउन्स म्हणजे सामान्य नाम. इथे आता कॉमन नाउन्सच आपण 2 प्रकार परत पाहणार आहोत. यू नो दॅट सम थिंग्स अँड ॲनिमल्स एक्सेट्रा दॅट इज सम कॉमन नाउन्स कॅन बी काउंटेड. दे आर काउंटेबल नाउन्स. सम कॉमन नाउन्स stand for something that cannot be counted. They are uncountable nouns. Countable nouns have 2 forms, singular and plural. Let us look some examples. यामध्ये काय सांगितले आता आपण पाहूया. त्याने सांगितले की कॉमन नाउन्स, जो आपण मागच्या वेळेला नाउन्स म्हणजे नामांचे जे 2 प्रकार पाहिले होते, त्याच्यामध्ये आपण कॉमन नाउन्स हा सामान्य नामांचा प्रकार पाहिला होता की कुठल्याही व्यक्तीची जी जात आहे त्या जातीच्या समूहाच्या नावाला दिलेलं एक सामान्य नाव. तर यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे काउंटेबल नाउन्स आणि दुसरा आहे अनकाउंटेबल नाउन्स. आपल्याला माहीत असलेल्या वस्तू, प्राणी, माणसं इत्यादी सामान्य नामं म्हणजे कॉमन नाउन्स ही आपल्याला कित्येकदा 1, 2, 3 अशी मोजता येतात. जी मोजता येतात त्याला आपण म्हणूया काउंटेबल नाउन्स. मोजता येणारी नामे काउंटेबल नाउन्स. काउंट करणे म्हणजे मोजणे हे सगळ्यांना माहिती आहे. काउंट ह्या शब्दाला मी एबल हा शब्द जोडला, म्हणजे एबल हा सफिक्स जोडला आणि काउंटेबल शब्द तयार झाला. जी काउंट करता येतात ज्या वस्तू त्याला आपण काउंटेबल नाउन्स म्हणतो. पण काही वस्तू, काही पदार्थ हे 1, 2, 3, 4 असे आकड्यांमध्ये मोजता येत नाही. त्यांना आपण अनकाउंटेबल नाउन्स असं म्हणतो. जे काउंट करता येत नाही अशी नामं अनकाउंटेबल नाउन्स, म्हणजे मोजता येत नाही तशी नामं. आता हिअर आर सम बाउल्स. आय हॅव सम बाउल्स. आय कॅन दीज आर थिंग्स, सामान्य नाम आहे, कॉमन नाव. नाव आय कॅन काउंट these bowls. How? 1 bowl, 2 bowls, 3 bowls, 4 bowls, 5 bowls, 6 bowls, 7 bowls. I can count them. So these are countable nouns. ज्यांना आपण मोजू शकतो, countable nouns झाले. Now I can count these also. Bottles, countable nouns, because I can count them. 1 bottle, 2 bottles, and I can count them. So these are countable nouns. Now fruits, I can count them. 1 fruit, 2 fruits. These are countable nouns. I can count these also. Boxes, 1 box, 2 boxes. So these are countable nouns. त्यांना मोजू शकता येणारी नामं. But some nouns that we cannot count them. काही नामं अशी असतात की जी आपण काउंट करू शकत नाही, ज्याला आपण म्हणूया जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया वॉटर, मिल्क, गोल्ड, शुगर, जॅगरी म्हणजे गुळ, व्हीट गहू, फ्लोअर म्हणजे पीठ, सॉल्ट, शुगर. We cannot count them in numbers. We cannot say 1 sugar, 2 sugar. We cannot say 1 water, 2 water. We cannot say 1 milk, 2 milk, 3 milk. Because we cannot count them in numbers. We can count them, but we can count them in measure. आपण त्यांना मोजू शकतो, पण ते कसं मेजरमध्ये, प्रमाणामध्ये, मापामध्ये आपण ज्याला बोलतो. जसे की आपण म्हणू शकतो की 1 बाउल ऑफ वॉटर, 1 वाटीभर पाणी असं मोजू शकतो. पण आपण त्याला किंवा 1 बॉटलभर पाणी असं म्हणू शकतो. असं 1 बॉटल ऑफ वॉटर असं आपण मोजू शकतो. 1 पाउच ऑफ मिल्क किंवा ½ लिटर ऑफ मिल्क असं मोजू शकतो आपण. ऑइल आपण मोजतो बघा, 1 kg ऑइल, 1 किलो तेल. शुगर अँड व्हीट पण आपण असंच मोजतो.
1 kg 5 kg व्हीट 1 kg शुगर. पण आपण त्यांना 1 2 3 असं वेगळं वेगळं करून नाही मोजू शकत. सो दे आर अनकाउंटेबल नाउन्स. आता यामध्ये काउंटेबल नाउन्स याच्यामध्ये कुठलेच प्रकार नाही, पण अनकाउंटेबल नाउन्समध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. बघा आपण काय पाहतोय. आपण नाउन्सचे 2 प्रकार पाहिले कॉमन नाउन्सचे. एक काउंटेबल नाउन्स म्हणजे मोजता येणारी नामं, आणि दुसरं सेकंड वन इज अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे मोजता न येणारी नामं, अंकांमध्ये मोजता न येणारी नामं. आता ह्या काउंटेबल नाउन्सचे पुन्हा 2 प्रकार पडतात. काउंटेबल नाउन्सचे पुन्हा 2 प्रकार, त्याच्यामध्ये एक सिंग्युलर, दुसरं प्ल्युरल. हे तुम्हाला परिचित आहेत हे शब्द. यू आर फॅमिली, दीज वर्ड्स आर फॅमिलियर फॉर यू. सिंग्युलर मीन्स एकवचनी नाम अँड प्ल्युरल मीन्स अनेकवचनी नाम. जसं की आता इथे ते काही एक्झाम्पल्स दाखवलेत. वर्ड, वर्ड, कंट्री, माइल, डेझर्ट, माउंटन, रोड, स्टोरी, बुक, बॉक्स. दीज आर सिंग्युलर नाउन्स. बघा शब्द आपल्याला मोजता येतात. आज टीचरांनी 10 शब्द घातले, आपण अंकांमध्ये मोजू शकतो. कंट्री, देश, आपल्याला अंकांमध्ये मोजता येतात. माइल्स म्हणजे मैल, अंतर आहे, हे पण आपल्याला अंकांमध्ये मोजता येतं. डेझर्ट, डेझर्ट म्हणजे वाळवंट, ही मोजता येतात. माउंटन, पर्वत मोजता येतात अंकांमध्ये. रोड मोजता येतात. स्टोरीजची संख्या आपल्याला मोजता येते. तर इथे जे वर्ड दिले आहेत ते एकवचनी नामं आहेत. आता त्यांची अनेकवचनी रूपं बाजूला दिली आहेत. वर्डचं अनेकवचनी प्ल्युरल फॉर्म काय आहे? वर्ड्स. कंट्रीचं प्ल्युरल फॉर्म कंट्रीज. माइलचं प्ल्युरल माइल्स. डेझर्ट, डेझर्ट्स. माउंटन, माउंटन्स. रोड, रोड्स. स्टोरी, स्टोरीज. फक्त एकच छोटासा बदल मी तुम्हाला पुन्हा इथे नोट करू इच्छिते. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तो, कारण मी अनेकदा तुम्हाला ते सांगितलेलं आहे, स्टिकवलेलं आहे, की एखाद्या सिंग्युलर वर्डमध्ये, सिंग्युलर नाऊनमध्ये जर शेवटचं अक्षर वाय येतं आहे, जसं की कंट्री आणि स्टोरीमध्ये शेवटचं अक्षर वाय आहे, आणि त्याच्या अगोदर एखादं व्यंजन म्हणजे कॉन्झोनंट येतं आहे, स्वर नाही आहे, व्यंजन आहे, कॉन्झोनंट आहे, तर वायचं लोप होतो, वाय निघून जातो आणि त्या वायची जागा IES असे 3 अक्षरं घेतात आणि वायच्या जागी आय येतं आणि ES हा प्रत्यय लागतो आणि स्टोरीज, कंट्रीज असे त्याचे प्ल्युरल लोप होतात. पण काउंटेबल नाउन्सची हे 2 प्रकार झाले, सिंग्युलर नाउन्स अँड प्ल्युरल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन्समध्ये असे काही प्रकार नाही, पण अनकाउंटेबल नाउन्सच्या खाली एक बॉक्स दिला आहे, त्यामध्ये काय दिलं आहे? नोट द एक्सप्रेशन्स हेअर स्ट्रँड्स, 2 ग्लासेस ऑफ वॉटर, अ बिट ऑफ फन. हिअर वी डू नॉट से हेअर्स, वॉटर्स, फन्स. जी अनकाउंटेबल नाउन्स आहेत, जसं मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली मगाशी, सगळी पदार्थवाचक नामं, शुगर, व्हीट, सॉल्ट, मिल्क, वॉटर, ऑइल, सगळं, हेअर ऑल्सो, दीज आर अनकाउंटेबल नाउन्स. मग यांची अनेक वचनं कधीच करायची नाही चुकून, म्हणजे हेअर्स किंवा वॉटर्स, गोल्ड्स, मिल्क्स असं कधीच म्हणायचं नसतं. याची अनेक वचनी रूपं अशी होत नाही, तर त्यांचा जास्त करून त्यांचा उल्लेख कसा होतो की 2 मग्स ऑफ वॉटर, 5 बकेट्स ऑफ वॉटर, 2 बॉटल्स ऑफ मिल्क, आपल्याला म्हणता येईल की 2 बॉक्सेस ऑफ गोल्ड, किंवा आपल्याला म्हणता येईल 2 पाउचेस ऑफ सॉल्ट, म्हणजे सॉल्टची 2 पाकिटं असं आपण म्हणू शकतो. पण पाकिटांचं अनेक वचन होतं, सॉल्टचं अनेक वचन होत नाही, लक्षात ठेवा. 2 bags ऑफ व्हीट, 2 sacks ऑफ राईस, 5 sacks ऑफ व्हीट असं आपण म्हणू शकतो. 10 sacks ऑफ शुगर. सॅक्स म्हणजे गोण्या, गोण्या हे करू शकतो आपण, ते अनेक वचन करू शकतो सॅक्स, पण शुगरचं अनेक वचन करत नाही. आय होप की आज मी शिकवलेला कॉमन नाउन्स आणि त्याचे 2 काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स हे प्रकार कळले असतील. मी त्याच्याबद्दलचं थोडंसं लिखाणही तुम्हाला पाठवणार आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे पाहून आधी, म्हणजे हा कॉमन नाउन म्हणजे लँग्वेज स्टडीचा भाग लिहिण्या अगोदर तो ग्रामरचा जो मी पाठवलेला भाग असेल तो आधी तुम्हाला लिहायचा आहे, आणि नंतर मग या ग्रामरच्या भागामध्ये जे काही दिलेलं आहे अख्ख्या या चौकोनामध्ये ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. तसेच या ग्रामरच्या भागामध्ये खाली 2 प्रश्न दिले, ते पण तुम्हाला सोडवायचे आहेत.
Find 5 countable nouns from the passage and write their singular and plural forms. तुम्हाला या स्टोरीतले, आता तुम्ही ही स्टोरी वापरा किंवा तुमच्या मनाचे जरी लिहिलेत तरी चालेल, 5 काउंटेबल नाउन्स म्हणजे 5 मोजता येणारी नामं लिहायची आहेत आणि त्यांची 5 अनेकवचनी रूपं लिहायची आहेत. काउंटेबल म्हणजे मोजता येणारी नामं लिहायची आहेत आणि त्यांची अनेकवचनी रूपं. फॉर एक्झाम्पल, अ बुक, बुक्स. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, 5 कोणती काउंटेबल नाउन्स आणि त्यांची प्लुरल रूपं, एकवचनी रूप आणि अनेकवचनी रूप लिहायचे आहेत. 2 भाग करून विशेष. पहिल्या भागाला नाव द्यायचं सिंग्युलर आणि सिंग्युलर नाउन्स आणि इथे लिहायचं प्लुरल नाउन्स. दुसरा क्वेश्चन त्याच्यात दिला आहे, लिस्ट द युनिट्स दॅट वी यूज टू मेजर द फॉलोइंग. हे मी तुम्हाला पाठवणार आहे, तर ते तुम्ही पाहून या ठिकाणी लिहा. तरी पण मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की गेल्या वर्षी तुम्हाला आठवतं आपण पाहिलं होतं मिली, सेंटी, डेसी, लिटर. आठवतं? अगदी सेम तेच आपल्याला लिहायचं आहे की वॉटर, मिल्क, डिस्टन्स आणि वेट ही सगळी अनकाउंटेबल नाउन्स आहेत. ही नाउन्स आपण अनकाउंटेबल नाउन्समध्ये याची गणना करतो, मोजता न येणारी नामं आहेत. मग ही नामं कशामध्ये मोजली जातात, तर मिलीलिटर, डेसिलिटर, मिलीलिटर, सेंटीलिटर, डेसिलिटर, लिटर अशा प्रकारे ते मोजली जातात. तर ते प्रमाण आपल्याला ते मेजर त्याचं लिहायचं आहे, ते मी तुम्हाला पाठवणार आहे लिहून. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा भाग तुम्हाला कळला असेल. जर काही नाही कळलं तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. आत्ता तुम्हाला होमवर्कला आहे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि लँग्वेज स्टडीमधले खालचे स्टार केलेले 2 क्वेश्चन्स हे तुम्हाला वहीमध्ये सॉल्व करायचे. ओके, सो टिल देन गुड बाय. व्यवस्थित सगळं सोडवा अँड स्टे फिट, स्टे सेफ.